हेच आहे विहर्सची नवीन बॅट. दाखव व्ह्यू. तुम्हाला दाखवतो मी एवढ्या उन्हाळ्यात लागलेले हिरवे हिरवे निंबू. हे पाहू शकता इथं लागले आहेत आता उन्हाळ्यात. तर तुम्ही आमच्या चॅनलशी जुडून राहा. तुम्हाला एक दिवस वाघ मी नक्की दाखवेन. तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आता भट्टीवर क्रिकेट खेळायला आणि विहर्सने एक नवीन बॅट घेतली आहे. ते पण तुम्हाला आज अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवेन. म्हणजे अनबॉक्सिंग ते झालीच आहे घरीच आणि ते खेळासाठीच आम्ही आणलो. 2-3 दिवस झाले खेळू नाही आणि आज मात्र ते घेऊन चाललो आम्ही भट्टीवर. तर अरे पडला का रे व्ह्यू. तर व्ह्यू माझ्यासोबत आहे. बॅटही दिसली असेल तुम्हाला, पण तिकडे चांगल्यानं दाखवेन तुम्हाला आणि आज मस्त मजा येणार आहे. भट्टी पण दाखवेन तुम्हाला काय चालू आहे भट्टीवर. तर गाईज आत्तापर्यंत आम्ही क्रिकेट खेळत होतो. आलो तेव्हापासून तुम्हाला काही दाखवलं नाही खेळत आहे म्हणून. तर म्हणजे इथं मस्त लाकड उडत आहे कारण की ट्रॅक्टर चालू आहेत मस्त आणि विटा म्हणजे भट्टी लावणी चालू आहे. तर त्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. खेळत होतो ना आम्ही मस्त आणि बॅटही तुम्हाला दाखवायची राहिली. ते आता घरी गेल्यावर दाखवीन. तर आता आपण चाललो व्ह्यू घरी जाऊन का? हो जाऊन. घरी जाऊन खेळून. हो. कुठे खेळून सांगून दे गाईजला, सांगून दे. शादी मंदी. आता आपण कुठे चाललो? घरी. बांधी. तर बांधीत चाललो ना आम्ही आता क्रिकेट खेळायला. तिकडेच तुम्हाला सर्व काही दाखवीन आता. आता आम्ही चाललोच होतो घरी. तुम्हाला एकदा भट्टी दाखवून देतो म्हणलो. तर विहर्ष आपली भट्टी कोणती होय? कुठं आहे भट्टी दाखव. कोणती भट्टी हो? कुठं आहे? तर पहा हे भट्टी आहे पूर्ण. म्हणजे आता एकही कारागीर नाहीत काम करण्यावाले, फक्त एकच आहे आणि मशीन चालू आहे फक्त आपली विटा बनवायची. पहा इकडं पूर्ण सुना सुना झाला आहे. आणि एक गोष्ट म्हणजे तिकडं पहा, तिकडं भट्टी लावणी फक्त चालू आहे आणि पूर्णच भट्टी म्हणजे खाली झाली आहे. आणि इथं मी बसलो कारण इथं बढिया हिरवी हिरवी जागा आहे आणि इथं पाणी सांडत होता म्हणूनच हिरवा हिरवा दिसत आहे. नाहीतर पूर्ण वारला आहे. इकडं तिकडं पाहत असाल तर पूर्ण वारून गेला आहे. तर आता आम्ही चाललो घरी. हो ना व्ह्यू? घरी जाऊन म्हणजे सांदीत आपण आता खेळून. तर आता आलो आम्ही आपल्या सांदीमध्ये आणि माझे झाडं पाहू शकता तुम्ही असे पूर्ण वारून गेले आहेत सुकल्यासारखी. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निंबू दिसत आहे तुम्हाला, हा पण पुरा वारून गेला कारण पाणीच न मिळाल्यामुळे असं झालं आहे. आणि याला बढिया असा बार आला होता, पांढरा पांढरा पूर्ण झाड फुलून गेला होता बाराने, पण पाणी न मिळाल्यामुळे पूर्ण काही असंच झाला. तर विहर्स वगैरे इकडं येतच खेळत आहेत क्रिकेट आणि ते बॅट पाहू शकता त्याची. तर हेच आहे विहर्सची नवीन बॅट. दाखव व्ह्यू. कधी बॅट घेतला तू ना? कोण घेऊन दिला? ते काकाजीनं बॅट घेऊन दिला, त्याच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणला. तर दाखव कशी आहे गाइजला, दाखव. देखो गाइज म्हणा. देखो गाइज ऐसी कुछ बैट है इसकी RDK की और ये 200-300 रुपये की बैट है और काफ़ी बढ़िया है. तो एक नंबर बॅट आहे. खेळत आहे व्ह्यू. जेव्हापासून घेतली तेव्हापासून तर खेळतच आहे. तर सर्वात आधी आज मला द्यावं लागेल झाडाला पाणी कारण तर झाड सुकल्यासारखी झाले आहेत. तर मी लवकरात लवकर चालू करतो आपली मोटर. ते इकडं नळ आहे पहा तुम्ही. तर पहा इथं लावलो मी आता पाईप आणि नळही चालू केला आहे. ए दाबू नको, बहुतच गरम पाणी येत आहे आणि इथं मोड पडली त्याच्यामुळे आपला पाईप पण निघत आहे. झाडायला पाणी झाला आणि झाडायला जशी शांती भेटत आहे तशीच मला भेटत आहे कारण एवढे दिवस झाला मी पाणी नव्हतं दिलो आणि विहर्षही माझ्यासोबत आहे. तर झाला का व्ह्यू पाणी झाडाला? देत आहे का आणखी? दे. खालीच ठेव पाईप, नाहीतर नळ बंद होते. ओके. येत आहे. तुझ्या वरती पाय का लागले आहेत तिथं? आंबे होत ते? आंबे होत ना? फोटो काढू? थांबा. स्माईल. तुम्हाला दाखवतो मी एवढ्या उन्हाळ्यात लागलेले हिरवे हिरवे निंबू. ते आता पिकायला वेळ आहेत पण दाखवतो तुम्हाला आता. तर हे पाहू शकता इथं लागले आहेत आता उन्हाळ्यामध्ये हिरवे हिरवे निंबू आणि पिकायला थोडासा उशीर आहेत पण पिकल्यानंतर तर त्याचा स्वाद म्हणजे आंबट चिट्टू आणि एक नंबर. साखर टाकल्यावर एक नंबर. आपण का बनवतो त्याचा ज्यूस. आपण संत्रा म्हणतो, संत्रा नाही, निंबूचा बढिया एक नंबर शरबत बनवतो आणि उन्हाळ्यात प्यायला तो एक नंबर लागते. तर आता मार्केट म्हणजे 10 रुपयाला एक निंबू चालू आहे ना. आमच्याकडे तर एवढे आहेत, जास्त नाही पण आहेत, कामापुरती तर आहेतच. आणि इकडे मराठीमध्ये पाणी टाकत आहोत और गरबी पाणी टाकणे और तर मी तुम्हाला दाखवलं नव्हतो आमच्या इथला म्हणजे घरचा गोरा आणि गाय. तर पाहूया आता आपण.
आज तर पूर्ण झाडाला पाणी नाही होऊ शकला, कारण पाणी जो आहे म्हणजे खतम झाला. आता मोटर तिकडे चालू करून टाकी आधी भरा लागेल, त्यानंतरच आपला पाणी येईल. तर पाणी आपण म्हणजे उद्या सकाळी देऊ आल्यावर. आता तर पाणी देणं नाही झाला 2-4 झाडायला, तेवढाच झाला आज. नाही तर पूर्ण झाडायला द्यायचा होता, पण ते काही आज होऊ शकलं नाही. का आला म्हणताय पाणी, पण तो वाचला होता पायपामधले तोच हो, बाकी काय नाही. जाऊन आता विऊ घरी जाऊन. का चप्पल कुठे गेली तुझी? पाणी येत आहे. काही जास्त क्रिकेट खेळलो नाही आज, लवकरच घरून निघलो होतो. भट्टीवर थोडासा क्रिकेट खेळलो. ऊनच भरपूर होती एवढी की खेळायची इच्छा नव्हती होत. आता पूर्ण शांत झाला आहे मोसम, तरी पण थोडा उन्हाच्या झाका लागतच आहेत. आणि झाडाला थोडीशी शांती भेटली असेल, पण काही झाडं आहेत त्याला पाणी नाही भेटू शकला, तर उद्या आपण नक्की देऊन देऊ त्या झाडाला. तर मी आजच्या ब्लॉगचा म्हणजे टायटल का ठेवू ते काही समजत नाही. म्हणजे आज बॅटचा रिव्हील झाला, आपल्या झाडाला पाणी पण देऊन झाला आणि आपले निंबू पण झाले. तर जो अट्रॅक्टिव्ह थंबनेल वाटेल तो मी आज ठेवून देईन. तुम्हाला जर आवडला असेल, आणि ब्लॉग पण मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, जय हिंद, जय भारत. आणि आमच्या गावामध्ये रोज येत आहेत वाघ, तर तुम्हाला एक दिवस नक्की दाखवेन. तर तुम्ही आमच्या चॅनलशी जुडून राहा, तुम्हाला एक दिवस वाघ मी नक्की दाखवेन. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गाईज. तर बाय बाय.